जय शिवराय मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात मोठी बोगसगिरी आपल्या महाराष्ट्रात चालू झालेली आहे. नेमकी काय आहे सविस्तर जाणून घेऊया अवघ्या 2 ते 3 मिनिटात. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नाशिक जिल्ह्यातील आळगाव या गावातील एका शेतकऱ्याने पीक विम्यामध्ये मोठा गोंधळ केलेला आहे आणि या शेतकऱ्यामुळे जवळपास बाकीच्या शेतकऱ्यावर संशय व्यक्त होत आहे आणि त्यांची पडताळणी होण्याचे जास्त चान्सेस आहे. जिथे जिथे कृषी विभागाला संशय येत आहे ते स्वतः शेतात जाऊन त्या शेताचा पीक विमा किती प्रकारे उतरलेला आहे सविस्तर. आता मित्रांनो, काय झाले भानगड अशी की नाशिक जिल्ह्यातील आडगाव या गावातील एका शेतकऱ्याने जवळपास 27 गुंठ्यामध्ये आपला कांदा लावला होता आणि 27 गुंठे कांदा लावल्यामुळे त्या माणसाने फ्रॉड करून 27 एकरचा कांदा हे पीक विमा उतरला. 27 एकरमध्ये 27 गुंठ्याचा पीक विमा 27 एकरमध्ये उतरला आणि CSC वाल्यासोबत जास्त पैसे देऊन त्या व्यक्तीने 27 एकर करून घेतलं होतं आणि त्या शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा पीक विमा हा त्या शेतकऱ्यांना येणार होता. आणि कृषी विभागाला त्या शेतकऱ्याविषयी थोडा संशय आला की खरंच या शेतकऱ्याने 27 एकर कांदा आपल्या शेतात लावलेला आहे का, म्हणून पाहण्यासाठी, पडताळणी करण्यासाठी सगळे कृषी अधिकारी त्या शेतामध्ये प्लॉटवर गेले असताना फक्त त्याच्या लक्षात आलं की फक्त 27 एकर नसून 27 गुंठेच फक्त त्याने पीक विमा भरला. 27 एकरचा पण मुळात 27 गुंठेच त्यांनी कांदा लावला होता. हे उघडकीस निदर्शनास आल्यामुळे पीक विमा कंपनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी तिथे लगेच त्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली आणि त्या शेतकऱ्याने कारवाई केल्याच्या नंतर असं सांगण्यात आलं की माझ्याकडून चुकी झाली, 27 गुंठे करण्याऐवजी 27 एकरचा पीक विमा उतरण्यात गेलेला आहे असं सांगण्यात आले. परंतु त्या शेतकऱ्याने मोठी बोगसगिरी केली. आणि दुसरं विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पेट्रोल पंपावर NA प्लॉट असताना तिथे त्या NA प्लॉटमध्ये पीक विमा उतरल्याचं निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे प्लॉटवर पीक विमा भरलेला आहे असं सिद्ध तिथं झालं आहे. आणि अशा बरेच महाराष्ट्रात फ्रॉड व्हायलेत. आता बऱ्याच जिथं ज्या शेतकऱ्यावर संशय येत आहे तिथं त्या कृषी अधिकाऱ्यामार्फत पडताळणी करत आहेत. कारण कमी शेतापैकी जास्त पीक विमा जर भरण्याचं निर्णयास आलंच तर पूर्ण पडताळणी करणार आहेत. आणि याच गोंधळामुळे जवळपास पीक विमा मिळण्यासाठी जवळपास टाईम लागत आहे. कारण हेच कारण आहे की बऱ्याच ठिकाणी असा फ्रॉड होत आहे आणि फ्रॉडची पुढील पडताळणी झाल्याशिवाय पीक विमा वाटप होणार नाही असे आदेश महाराष्ट्र शासनातर्फे सांगण्यात आलेले आहेत. कारण आता हे जवळपास हे निदर्शनास आल्यास आता हे आपल्याला थोडा वेळ लागणार आहे मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये. परंतु जे ओरिजिनल शेतकरी आहेत त्यांना कोणत्याच प्रकारची अडचण नाही आणि लवकरात लवकर त्यांना पीक विमा मिळणार आहे असं एक अपडेट होतं मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.